प्रत्येक गावामध्ये गेल्याच नंतर ही मंडळी तुम्हाला एक तर पहारावर बसलेली दिसन, नाही तर मंदिरापाशी बसलेली दिसन. आणि यांच्याकडून जो अनुभव ऐकायला भेटतो ना, ते तुम्हाला कुठल्याच मोबाईल मध्ये कुठल्याच पुस्तकामध्ये ऐकायला भेटणार. म्हणून आपलं एकच काम आहे, यांच्याकडून ऐकायचं आणि तुम्हाला सांगायचं. तर राम राम मंडळी, मी आपला एसपी. आज गेलतो आपण बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील राजपिंपरी गावच्या सखाराम महाराज मंदिर व राजेश्वरी मंदिराला पाहण्यासाठी. गावात प्रवेश करताच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर असा अश्वारूढ पुतळा दिसला, ज्यामुळे सखाराम महाराज मंदिराच्या चौकाची अत्यंत शोभा वाढली. मला आता तुम्हाला सखाराम महाराजाचं मंदिर पण दाखवतो आणि त्याचं महत्व पण सांगतो. या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरून आपल्याला तळमजल्यात जावं लागतं, जिथं जाण्यासाठी एक छोटस भुयार तयार केलेलं आहे. त्या भुयारात उतरलं थोडस आपण गोंधळून जातो, कारण मंदिर कुठेसे का आपल्या लक्षातच येत नाही लवकर. पण आत गेलं जे दिसतं ना, ते डोळ्याचं पारणं फेडणार असतं बरं का. ज्यांना वाशिम जिल्हा लोणी गावातील सखाराम महाराज मंदिराला जाणं होत नाही, त्यांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतलं तरी पावन होतंय असं सांगतं. घ्या आता तुम्ही पण दर्शनाने, व्हिडिओला करा शेअर. ही आहे तिथली जुनी बार. चला आता तुम्हाला राजेश्वरी देवीचं मंदिर दाखवतो. हे आहे राजेश्वरी देवीचं जुनं आणि दगडी बांधकामात असलेलं सुंदर मंदिर. ही आहे देवीची मूर्ती आणि याच देवीमुळे गावाला राजपिंपरी हे नाव पडलेलं आहे. बरं, भेटू आता अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.